एकदम भारीच्या आपलं सगळी लपडी यांनी पार्टी दिली आम्हाला घरी बोलून. टेन्शन घ्यायचं नाही. आणि तुमच्या सगळ्या बालगोपाळाला बोल 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 बजरंग बली की माझ्यासोबत अरुण दादा आणि प्रभाकर दादा आहेत. दोघांचं स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये. आणि प्रचंड उत्साहात दहीहंडीचा हा उत्सव पार पडतोय. तुमची एनर्जी पाहूनही मला कमाल वाटते, कारण खूप गर्दी आहे, प्रचंड प्रेक्षकांचं प्रेम मिळतंय. काय वाटतंय आता यावर्षीची दहीहंडी कशी साजरी होते? यावर्षी दहीहंडी म्हणण्यापेक्षा की दरवर्षीच आम्ही दहीहंडीच्या निमित्ताने बाहेर पडतो आणि खूप लोक उत्साह करतात, एन्जॉय करतात. म्हणजे एकतर आम्हाला लोक टी व्हीवरती एन्जॉय करतातच, पण इथेसुद्धा म्हणजे ह्याचं चालू झालं की सुरू लोक एन्जॉय करतात, माझी शिट्टी वाजली की लोक नाचतात. इतकं छान आहे. मी फक्त या निमित्ताने एवढंच सगळ्यांना सांगेन की जे बाळगोपाळ चढतात त्यांच्यावर काळजी घ्या, कारण भविष्यात ते उद्याचे अनेक म्हणजे सायंटिस्ट म्हणू नका, नगरसेवक, आमदार, खासदार आणि पुढे ते जातीलच. त्यांना सांगायची गरज नाही, तिथे गेल्यावर ते दिल्लीत गेलं जातील. तर ही लहान मुलांना आपण सगळ्यांनी सांभाळूया, काळजी घ्या. तसेच आजूबाजूला पण समाज दुसऱ्यांचा जे हंडीवाले असतील त्यांनीसुद्धा त्या हंडी जर चढत असेल तर सपोर्ट करा. म्हणजे काही कोणाला खाली लागलेलं नाही याची काळजी घ्या, कारण हा एकच दिवस आपला असा असतो की सगळे लोक आपल्या खांद्यावर चढायला चान्स देतात, इतर दिवशी देत नाही. तर सगळ्यांनी हा सण एन्जॉय करा. आम्हीसुद्धा दिवसभर सगळीकडे फिरतोय आणि सगळ्यांना ह्याच मेसेज देतोय, एन्जॉय करा. पाऊस मस्त येतोय, एन्जॉय करा. धन्यवाद. प्रभाकर दादा काय सांगाल? दादा म्हणाले जसं की शालू लागलं की आता लोक नाचायलाच लागतात. एक पॅटर्न झालेला आहे आणि ती सिग्नेचर स्टेप झालेली आहे. कसं वाटतं आता जेव्हा प्रेक्षक समोरून परफॉर्म करून सांगतात? हो, म्हणजे आता कसं म्हणजे हास्य जत्रेत शालू डान्स हा मी बरेच वर्ष करतोय. तो टी व्हीवर लोक बघतातच, पण आता जेव्हा काही फंक्शनला म्हणजे आता दहीहंडी उत्सवासाठी मी आज अख्ख्या मुंबईत फिरतोय, तर मी दिसलो तरी शालू असा खालनं पहिला आवाज येतो, नंतर बाकी सगळं तुमची ॲक्टिंग वगैरे बाजूला आहे. तर फार आनंद वाटतो की एक कोकणातलं ते एक नमनमधलं गाणं आज इतकं पॉप्युलर झालं आहे आणि नुसतं दिसलो तरी खालून शालू शालू असा वन्स मोर येतो आणि लोक ते गाणं म्हणायला लावतात, नाचायला लावतात. फार आनंद वाटतो या गोष्टीचा, कारण आपण काहीतरी इतके वर्ष ज्या स्ट्रगल करून काही आपण गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करतो ते आज आपल्याला यश डोळ्यासमोर दिसतं. आणि प्रचंड गर्दीतनं सुद्धा अगदी ईच अँड एव्हरी वन म्हणजे प्रत्येक म्हणजे अरुणचं शिट्टी वाजली असेल, माझं शालू असेल, तर हे आज लोकांपर्यंत पोहोचले, फार आनंद वाटतं. आणि दहीहंडी उत्सव दरवर्षी साजरा होतो तसाच यावर्षी साजरा होतो आहे. आम्ही बऱ्याच ठिकाणी फिरत असतो. तर जसं अरुण बोलला की आमचे जे बालगोपाळ आहेत, दहीहंडी उत्सव म्हणजे हंडी फोडणारं जे थर लावतात त्यांनी जपून लावा. आपल्या जीवाची काळजी घ्या, चढाओढ करू नका, कॉम्पिटिशन करू नका. आणि आजूबाजूला सुद्धा दहीहंडी उत्सवाचे जे काही असतात आपले दहीहंडी फोडणारे त्यांनी एकमेकाला सपोर्ट करा. फार आनंदात चालला आहे आतापर्यंत. आम्ही आता दुपारपर्यंत फिरतो, अतिशय आनंदात चाललेला आहे. असाच आनंद दहीहंडी म्हणून तुम्ही साजरा करा. आणि ही आपली संस्कृती आहे, आपला हा सण आहे, ही परंपरा आहे, ती आपण राखलीच पाहिजे आणि जोपासली पाहिजे. आणि त्याच्यात आनंद हा मिळवताच आला पाहिजे, पण आनंद हा आनंदापुरताच असावा, त्याला कुठं गालबोट लागू नये असं म्हणायचं. काय समजतं? दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही लहान असताना दहीहंडी घेऊन इकडे यायचो प्रतिष्ठानला. आज सेलिब्रिटी म्हणून आम्ही इकडे आलो, त्याचा आनंद आहे. तेव्हा रवींद्र फाटक साहेबांना सुद्धा त्यांचे खूप खूप आभार, कारण इतके वर्ष आम्ही आलो नाही किंवा म्हणजे इतके जसं त्यांच्यापर्यंत हास्यजत्रा पोचली नसावी कदाचित. पण यावर्षी ते म्हणाले की सगळे हास्यजत्रेतले कलाकार इथे यायला पाहिजे, म्हणून आमिर हडकर या बाकी सगळ्या टीमनी हे सगळं संयोजन आमचे मेन दिगंबर नाईक साहेबांनी त्याचं मध्यस्थी घालून आम्हाला सगळ्यांना विनंती केली. तर म्हटलं नाही, जिथे आपल्याला प्रेम मिळणार तिथे आपण 100% जाणार, म्हणून आम्ही सगळे लोक या ठिकाणी आलेलो आहोत. तुमच्या घरी एक छान बालगोपाळ आहे, त्याला सजवण्याचे जे आम्ही तुमचे बघतो व्हिडिओज प्रचंड सुंदर असतात आणि एवढी प्रेक्षकांची पसंती मिळते. त्याला सजवलं आहे की नाही, त्याच्या झालं की नाही बाळगोपाळचंही सजवलेलं आहे, त्याला त्याचे फोटोही आता इन्स्टावरती अपलोड केलेले आहेत. आणि फार तो म्हणजे काय त्याला म्हणतात, आमचा म्हणजे 1 वर्षाचा झाला आता, 19 ऑगस्टला त्याला 1 वर्ष होईल. पण जनरली असं असतं की माणूस हळूहळू तो
बसतो, मग पोटावर चालतो, मग ढोपरावर चालतो, मग हे करतो, असं काय नाही. तो जो बसला, जो उठला, तो आता उतरायला चढायला शिकतो, डायरेक्ट चालायच लागला. पुढच्या वर्षी दहीहंडी फोडेल. पुढच्या दहंडी फोडे. म्हणजे लहान मुलांची आम्हाला ती ओढ असते की बाबा तो आता रांगत चालेल, तो आता बसून बसून चालेल, असं काय नाही. तो डायरेक्ट चालायला लागला. त्याला खरंच सॅल्यूट आहे. मी तुम्हाला त्यांचे फोटो दाखवेन. म्हणजे अप्रतिम त्याचे फोटो, पण एन्जॉय करतो तो, आणि जास्त तो माझ्यावर जास्त एन्जॉय करतो, कारण माझं आणि त्याचं जरा फार जवळचं प्रेम आहे आजोबा म्हणून, आणि मी त्यावर खूप मस्ती करतो, त्याच्यामुळे तो माझ्याकडे असतो. आणि मी म्हणजे माझ्या घरी माझी मुलगी आता इकडे आले दहीहंडी बघायला, तर ती लहान असल्यापासून नेहमी दहीहंडी उत्सव आमच्या घरात साजरा होतो. म्हणजे रात्री 12 वाजता आमच्या घरात हंडी फोडली जाते. हां, आणि आत्ता ती परंपरा माझ्या मुलांनी चालू केली आहे. तर आता कालच मी त्याचे स्टेटसवर फोटो टाकले, तुम्हाला दाखवतो. तर तो हे बघा, हे त्याचे फोटो टाकले. आणि काल रात्री 12 वाजता आम्ही दरवर्षी, म्हणजे आतापर्यंत जेवपर्यंत मुलगी लहान होती ती फोडायची, आता माझा मुलगा फोडतो दहीहंडी. हो, त्यांना फार आवड आहे. आणि अगदी प्रॉपर, म्हणजे मी आणि नवरा बायको अशा दोरी धरतो उंचावर, आणि मुलगी व्हिडिओ करते वगैरे, हे सगळं फार छान. आणि हा दहीहंडी उत्सव आपल्या घराघरातनंच चालू झाला पाहिजे. घरातच दोघांचं एवढं होतं, म्हणून तुमचे नातू जे आहेत ते हे सगळं फॉलो करतात, आणि तुमची पुढची पिढी जी आहे आपली, ती याच्यात एवढी सहभागी होते. आता असं खरं तर काळजीपूर्वक हे काम करायला पाहिजे, कारण दहीहंडी म्हणजे काय आहे की कोणाचा पायाला मार लागेल, काय लागेल, ह्याची काळजी घेणं फार गरजेचं आहे. नातवाचे फोटो दादा शोधतात, आणि त्यांचे आपण इतके पाहिले, त्या छोट्यासोबतची त्यांची केमिस्ट्री प्रचंड. या बघा कृष्ण, बघा हा बघा कृष्ण. नातू एवढा पटपट मोठा झालाय तो, आणि किती छान लुक तयार केलाय त्याचा. आणि ह्याच्यातही माझ्या मते हसवण्याचं आणि जे काही काम असतं ते अरुण दादा आनंदाने. सगळंच येस म्हणजे काय म्हणतात ना, आता ह्या वयात बाजोबा होणं हे माझ्यासाठी फार नशिबाची गोष्ट आहे. मुलीचं लग्न झालं, आता आजोबा झाला, आता काही नाही, आता आयुष्यात काही राहिलेलं नाही आनंदाचं तरी ठिकाण. पण दहीहंडीच्या 9व्या थरावर चढायची तुझी तयारी आहे. हे मात्र नक्की. लहानपणी असं प्रभाकर दादा, अरुण दादा, तुम्ही असं थरावर थर, किती थर पर्यंत चढून दहीहंडी फोडली? मी चढलोय म्हणजे आम्ही 3ऱ्या-4थ्या थरावर चढलोय. पण तेव्हा ना माणसं कमी असायची, तेव्हा आपली पोरं जमून करायची. तिथे रस्ता पण चांगला खाली नसायचा, माती नाही, दगडं बिगडं, असं कुठेतरी चाळीमध्ये ती दहीहंडी व्हाडी, कुठेतरी ह्या घराला त्या घराला बांधायचे, कधीतरी पडायची पण ती, कारण तिकडं सपोर्ट नसायचा. आता ह्या लोकांनी कसा मजबूत सपोर्ट केला, तर पडायचे. दुसऱ्या थरावरून जाऊन हात पोचला नाही पोचला, आम्ही एकावर एक चढायचो. बऱ्याचदा केळं हातात, कधी काकडी हातात, डायरेक्ट खाली डोक्यावर, म्हणजे टेंगुळ बिंगुळ येईपर्यंत आपण काम केलं. पण नंतर जेव्हा कळायला लागलं तेव्हा आपले हातपाय जपणं गरजेचं आहे, कारण ग्रुप तुमची प्रॅक्टिस पाहिजे. ही जी येतात सगळी मंडळी, ते दिवस रात्र म्हणजे एक आठवडा तरी प्रॅक्टिस करतात, महिना प्रॅक्टिस करतात. त्याच्यामुळे त्यांची तब्येत आणि त्यांना चढायचा सराव झालेला असतो. आम्ही तेव्हा सराव आत्ता सराव सुरू झाला, म्हणजे ह्या गोष्टीला 10 वर्ष होतील की सराव बिराव सुरू झाला आहे. नाही तर पहिलं असंच लोक चलो जरा 2-2 घोट मारेंगे, उठाय ऊपर, मग तो वरचा डायरेक्ट खाली येतो, तो डायरेक्ट हॉस्पिटल. आता नाही, आता प्रॉपर ते सराव झाले, त्याच्यामुळे याला शिस्त आले, एक चांगलं आलं आहे. कारण ठाण्यातल्या हंडी किंवा तुम्ही इथल्या काय म्हणतात त्याला, जोगेश्वरीच्या हंड्या, घाटकोपरच्या, ह्या सगळ्या हंड्या जर तुम्ही बघाल ना, एक प्रॉपर मोठी टीम येते, आणि एका टीमजवळ 250-300 लोक असतात. त्यामुळे वरचा पडणारा तरी तो बिंदास असतो घाबरून. हे आम्ही तेव्हा 4-5 लोक म्हणजे पडल्याशिवाय कळत नव्हतं, अरे नको लफडं नाही, कारण हे सोपं नाही. आमच्याकडे म्हणजे मी गावी राहिलो कोकणामध्ये, म्हणजे आता मी मुंबईत नंतर आलो इकडे काम करण्यासाठी. पण आमच्याकडे दहीहंडी उत्सव म्हणजे फार गमतीशीर, म्हणजे कसा की अख्ख्या गावामध्ये म्हणजे सकाळी सगळे म्हणजे पेंद्या, कृष्ण, राधा, म्हणजे पुरुष साड्या नेसून सगळे गेटअप करून, म्हणजे अख्खा गोविंदा रे गोपाळा असे म्हणजे ढोल ताशे असं वाजवत घरोघरी फिरायचं. दही हां, ती गाणी वगैरे, आणि काय तसा लाऊडस्पीकर वगैरे काही नाही, पण ते गाणी तोंडाने म्हणायची. आणि मग पेंद्या, सुदाम, कृष्ण, राधा वगैरे असं संपूर्ण असं प्रत्येक घरात जाऊन अंगणामध्ये नाचायचं. आणि मग ते घरातल्या अंगणात असे मग काय ठिकाणी गरम पाणी, कोमट पाणी, काही थंड पाणी, पाऊस पडायचा ना थंडी वाजते म्हणून, म्हणजे अख्खं असं फिरायचं. आणि मग देवळाच्या इकडे दहीहंडी बांधलेली असायची, फार नाही उंचावर,
फार परत दुसरा तिसरा चौथा थर कारण तेवढं काय तिकडे प्रॅक्टिस नसायची. मग ती हंडी फोडायची, हंडी फोडली की त्याचं विसर्जन जाऊन नदीमध्ये करायचं. हा फार उत्कृष्ट म्हणजे कृष्ण आणायचा वगैरे रात्री 12 वाजता वगैरे असे हा दहीहंडी उत्सव आम्ही गावी साजरा केलेला आहे. आणि या निमित्ताने खरं तर आपल्याला बरेच जुन्या चिपळूणची प्रगती खूप झालेली आहे. कारण मला चिपळूणला म्हणजे आता एक 5-1 वर्षापूर्वी मी चिपळूणला गेलो होतो दहीहंडीसाठी रात्रीच्या. तर ते रात्री तिकडे म्हणजे मुंबईचं जसं असतं ना वाजप किंवा लाईट बीट अशी, मी म्हटलं गावामध्ये इतकी काय सोय झाली का? तर मुंबईतलेच लोक जातात ना, तर त्यांनी फार मनोरंजन तिथे, प्रॉपर ऑर्केस्ट्रा, प्रॉपर लेझिम, प्रॉपर लाईट बीट आणि चिपळूणमध्ये जाम भारी करतात. म्हणजे रात्रभर वगैरे आहे ना, गोकुलाष्टमी ज्या दिवशी म्हणजे कृष्ण जन्म होतो तिथून जे नाच वगैरे दिंड्या फार फार इंटरेस्टिंग असतं मंदिरामध्ये. उत्साह प्रचंड तर म्हणजे सगळीकडेच मुंबईमध्ये तर आहेच, पण खेडोपाडी सुद्धा गावात पारंपरिक पारंपरिक हा, मुंबईत इथे तुम्हाला फक्त हे दिसतील, थोडासा पण celebrity इकडे येतात, म्हणजे येतात. गावात आहे ना वर जाण्याचं कृष्ण किंवा पेंदाज वरती प्रॉपर मेकअप करू ना, म्हणजे वरती जो दहीहंडी फळा जातो तो कृष्णच जाणार. त्याच्यात बासरी, मोरपीस, कॉस्ट्युम वगैरे सगळं प्रॉपर आणि फार गमतीशीर. आता मडकी तो पेंद्या दही खात येणार वगैरे, इतका फार गमतीशीर हा मजा आल्या. पूर्वी जे हंडी फोडायचे ना त्याच्यामध्ये चिल्लर ठेवायचे, आता नाही रे. पूर्वी चिल्लर, खाऊ अशा बऱ्याच गोष्टी. तर आम्ही हंडी कोणी फोडवतो, आम्ही जाऊन त्या पाय देता हातात ती चिल्लर गोळा करायला जायचो, इतकी मजा असायची. आता दही ठेवतात किंवा लाह्या ठेवतात काही लोक, फळं. म्हणजे पूर्वी अक्रोड बिक्रोड असं छान छान काजू बदाम पिस्ते असायचे आतमध्ये. आणि ह्याच्यात एक गंमत माहिती आहे का, आता मला मुंबईत मी फक्त आता जातो सेलिब्रिटी बोलवतो म्हणून, पण दहीहंडी फोडल्यानंतर म्हणजे आता मातीचं भांडं आहे त्याला मडकं म्हणतात, ते फोडल्यानंतर त्याच्या ज्या खापऱ्या पडतात म्हणजे तुकडे, तर ते आपल्या म्हणजे जे आपलं म्हणजे धान्य आहे तांदूळ, हां, तर ते मात्र वर्षानुवर्ष तिजोरीमध्ये ठेवतात. इकडे ठेवत असतील. देवानी ती हंडी फोडलेली असते, त्याचं ते माठ किंवा आपण ज्याला म्हणू ते घरात येऊन धान्य त्याचं म्हणजे भरभराट भरभराट व्हावी, व्हावी. अशी ती परंपरा आहे. परंपरा आहे ते आमच्याकडे फार, आणि अजूनही ते करतात. माझ्या मते हीच परंपरा, ह्याच आपल्या रूढी ज्या आहेत त्या आता पुढच्या पिढीपर्यंत पोहोचता यावा. त्याच्यामुळे ह्या ज्येष्ठांचे अनुभव ऐकणं खूप मजेशीर असतं खरं तर, आणि इथे येऊन ते तेवढ्याच उत्साहात दहीहंडी साजरा करतायत. थँक्यू सो मच, आणि मला खूप मजा आली तुमच्याकडनं हे छान छान किस्से ऐकून. पुन्हा एकदा दही काल्याच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. तुम्हाला सुद्धा सगळ्यांना दही कालाच्या म्हणजे दहीहंडीच्या जाम भारी शुभेच्छा.